राहत्या घराचं भाडं 2,500, पैकी सॅलरी 3,500. त्यांचा 1 लाखाचा टर्नओव्हर 10 लाखावरती गेला. म्हटलं माझं वय काय, मी काय मुलांना शिकवणार. माझी फी शिक्षण शुल्क समिती भरती आहे, पण आई वडिलांना महिन्याला जेमतेम 1,000 रुपये देणं हे कठीण होतं. चांगली माणसं मिळत नाही आणि इकडे मुलं आहेत की आम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळत नाही. तुम्ही खूप मोठा भरून काढताय. पहिल्यांदा वयाच्या 25व्या वर्षी मला पोलीस स्टेशनला जाऊन ₹0 मॅटर आणि ही केस कोर्टात गेलेली. पुण्यातनं उभा राहिलेला बिझनेस 100 कोटीचा झालेला आहे. प्रत्येक गोष्टीचं सायन्स आहे. मित्रांनो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मित्रांनो 3 टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी आपला होस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या देशातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजचा काय असेल तर तो आहे बेरोजगारी. आपल्याला फक्त नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे लोक पाहिजे आहेत. आणि ही सगळ्यात जास्त जो आपला एम्प्लॉयमेंट आहे तो कुठून येतो तर तो आपले जे लघु उद्योग आहेत, छोटे मायक्रो युनिट्स आपण ज्याला म्हणतो, त्या लघु उद्योगांमधून येतो. छोट्या छोट्या उद्योगांमधून सगळ्यात जास्त रोजगार आपल्याला मिळतो, आपल्या देशाला मिळतो. पण या उद्योजकांसाठी काम करणारी अशी स्पेसिफिक काही यंत्रणा आपल्याकडे नाही आहे आणि हे आपलं खूप मोठं दुर्दैव आहे. शासकीय पातळीवर पण खूप मोठी उदासीनता आहे, पण प्रायव्हेट बेसवर सुद्धा खूप कमी लोक यांच्यासाठी काम करत आहेत. आजच्या आपल्या गेस्ट मागच्या 20 वर्षापासून सातत्याने आपल्या समाजामध्ये नोकरी देणारे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांच्या उन्नतीसाठी काम करत आहेत. त्यांची एक कम्युनिटी त्यांनी तयार केलेली आहे आणि त्या कम्युनिटीच्या माध्यमातून त्यांना पाठबळ देणे, त्यांना आधार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, जिथं कुठं अडत असतील त्या ठिकाणाहून त्यांना पुढे घेऊन जाणे, हे अतिशय मोलाचं, अतिशय महत्त्वाचं काम त्या करत आहेत. तर आज आपण भेटणार आहोत श्वेता मोरे मॅडम यांना. आपण जाणून घेऊया ह्या सगळ्या त्यांच्या प्रवासाविषयी, ह्या कामाविषयीची अधिक माहिती त्यांच्याकडूनच. मॅडम नमस्कार. नमस्कार. कशा आहात? छान. मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला भेटलो, जे मला आताही आठवतं, सायंकाळची वेळ होती आणि आपण योगायोगानं मला वाटतं दुसऱ्या काहीतरी कामाच्या निमित्तानं आपण भेटलो होतो. आणि जेव्हा तुमचा प्रवास मी जाणून घेतला, म्हणजे आजोबा, तुमचे वडील, देशभक्ती ज्याला आपण म्हणतो ती तुमच्या असं नसानसामध्ये भरलेली आहे. आणि देशभक्ती किंवा देशासाठी काम करण्याचा हा जो मार्ग तुम्ही निवडला आहे हा एकदम वेगळा आहे आणि आजच्या काळाला साजेसा आहे. तर तुम्ही कसं वळला तिकडे? माझं शिक्षण म्हणाल तर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे केमिस्ट्रीमधून, ICT मधून झालेलं आहे. UDCT दाबळ्याला होतं. ग्रेट. आणि त्यातही शिक्षण जरा स्ट्रगल मधून झालेलं. म्हणजे घर तसं सुखवस्तू होतं, पण माझे वडील फार, मी लहान असतानाच गेलेले, मला अगदी आठवतही नाही. आणि माझी आई जी स्टेट बँकमध्ये खोपोलीच्या ब्रांचमध्ये होती, मी 15 वर्षाची असताना एका ऍक्सिडेंटमध्ये आई ही गेली. मी 15 वर्षाची होती, माझा भाऊ 18 वर्षाचा होता. आणि आईच्या काही सेव्हिंग्ज होत्या त्या आम्हाला इमिडिएटली मिळणं शक्य नव्हतं. सक्सेशन ऍक्टनुसार काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होत्या. माझ्या 23व्या वर्षी आम्हाला त्या मिळाल्या. आता शिक्षण घेणं कठीण होतं. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि बिलीव्ह मी, अंधेरी स्टेशनच्या बाहेर गेलं, अंधेरी वेस्टला जे मॅकडोनल्ड्स आहे तिथे आणि DN नगरचं पिझ्झा हट अशा ठिकाणी मी काम करायचे. सो कोणत्या वर्षीची गोष्ट आहे ही? 99, 2000, 2001 या काळामधली गोष्ट आहे. आणि मला कामही मिळत नव्हतं, मायनर होतं, तर 4-4 तासाचं दोन्ही ठिकाणी काम मिळालं. आणि माझा भाऊ तसा आईच्या जागी, पण तोही नुकताच 18 वर्षाचा झालेला, त्यामुळे शिक्षण पूर्ण नव्हतं, त्याला क्लरिकल मध्ये जॉब मिळाला. सॅलरी तुटकीच होती त्यामध्ये. आणि आम्ही खोपोली सारख्या रायगड जिल्ह्यातल्या छोट्या शहरातनं मुंबईत गेलेलो. राहत्या घराचं भाडं 2,500, पैकी सॅलरी 3,500 भाडं देणं. आणि त्यात त्याला पोस्टिंग मिळाली रायगड जिल्ह्यातच. आणि त्याच्या ट्रॅव्हलिंगचा खर्चच हा वर्ष, म्हणजे महिन्याचा 1,500 रुपये तो लॉन्चचा पास होता, चर्चगेट टू JNPTचा. सो त्यामुळे शक्यच नव्हतं. त्यामुळे स्वतः काम करून आपण स्वतःचं शिक्षण पूर्ण हे गरजेचं होतं. तुमचे आजोबा जे होते, माझ्या आजोबांना त्या काळात डिमेन्शियाचं हे झालेलं, अल्झायमर डिमेन्शिया बऱ्याचशा हे होत्या. घरातल्यांच्या बाकीच्यांकडून तसं नातेवाईक म्हणतात ना, दुसऱ्यांच्या मुलाला सपोर्ट करणं ते इतकं सोपं नसतं. आणि त्यात आम्ही हुशार होतो, त्यांच्या
शिक्षणाच्या फीज वगैरे भराव्या लागतील की काय ही भीती होती त्यांना. त्यामुळे माझं मेडिकललाही ऍडमिशन FMC मध्ये होत होतं, ते मला सोडावं लागलेलं त्यावेळेला. आणि मग एज्युकेशन पूर्ण केलं. खूप फक्त आईची इच्छा होती की शिक्षण चांगलं झालं पाहिजे, मेजरली मेडिकलमध्ये जावं, डॉक्टर व्हावं अशी इच्छा होती, पण ते नाही पूर्ण झालं. तर मी केमिकल्सच्या माध्यमातून मेडिसिन्स मध्ये आली आणि मेडिसिन्सच्या रिसर्च मध्ये मी गेलेले. आणि वयाच्या 21व्या वर्षी OD टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही लॉन्चिंगमध्ये काम केलेलं आणि आय वॉज दी यंगेस्ट मेंबर इन दॅट टीम. 21 वर्ष वय होतं माझं. आणि 16 ऑगस्ट 2005 आमच्या याचं रिसर्च सेंटरचं ओपनिंग होतं. त्यावेळेला डॉक्टर कलामांकडून कौतुक झालेलं त्यावेळेला फार. सो मग आभाळाला हात टेकलेले. सो ही एज्युकेशन सिस्टम तशी मटेरियलिस्टिकच आपल्याला बनवते, पण काही गोष्टी घडायच्या असतात. आणि ज्या कंपनीमध्ये काम होतो तिथले काही माल प्रॅक्टिसेस वगैरे समोर आल्यानंतर आम्ही बऱ्याच जणांनी तिथले जॉब्स क्विट केले. काय करायचं हे कल्पना नव्हती. पुण्यात आले. पुण्यामध्ये एक नातेवाईकच होते, म्हणे त्यांच्या बिझनेसमध्ये मी थोडेसे काही त्यांना 2-3 महिने तशा मदत केल्या. त्यांचा 1 लाखाचा टर्नओव्हर 10 लाखावरती गेला. आणि माझं वय कशाचा होता मग? तो DSA होता. म्हणजे टर्नओव्हर इन द सेन्स त्यांचे पे आउट्स गेलेल्या. ते 1.25 लाखाचे पे आउट्स यायचे, ते अगदी 10 लाखापर्यंत गेले. ते म्हणे मी काय म्हटलं, तुझ्या मुलींना फक्त प्रोडक्ट ट्रेनिंग दिलं, त्या काय विकतायत ते कळत नव्हतं. तर म्हणे माझा एक मित्र आहे एका इन्स्टिट्यूटमध्ये एज्युकेशन कोऑर्डिनेटर आहे, त्यांना व्हिजिटिंग फॅकल्टीची गरज आहे MBA मध्ये, जाशील का? म्हटलं माझं वय काय, मी काय मुलांना शिकवणार, माझ्यापेक्षा मोठी मुलं त्या MBA मध्ये बसलेली असतील तिथे. नाही म्हणे तुला इंडस्ट्रीमधलं नॉलेज आणि तुझं ऑब्झर्वेशन कॉन्फिडन्स चांगला आहे, तू करू शकतेस. आणि दिस इज हाऊ माय टीचिंग जर्नी स्टार्टेड. आणि मी शिकवायला सुरुवात केली. आणि शिकवताना गंमत अशी यायची की आपण कितीही सुंदर कन्सेप्ट मुलांना शिकवलं ना की मुलं आपण एक लेक्चर देऊन निघायचं असायचं, मुलं मागणं पळत यायची की मॅडम आता तुम्ही जे शिकवलेत ना ते 7 मार्क्सला येणार की 15 मार्क्सला येणार. अरे गधड्यानो, ते किती मार्क्सला येणार ना याच्याकडे लक्ष नका देऊ, हे माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये किंवा बिझनेसमध्ये मी कसं अप्लाय करू शकतो या बाबतीत प्रश्न विचारा. हीच परिस्थिती आहे ना आपल्या एज्युकेशन सेक्टर. एक प्रोडक्शन इंजिनियर डिस्टिंक्शन किंवा टॉपर असेल, त्याला वर्कशॉपच्या फ्लोअरवरती उभं करा, ही विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड एनिथिंग. त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज तिथे काम करणाऱ्या लेबरला असतं, असेंब्ली लाईन आणि याच्या बाबतीमध्ये. हे का? कारण की प्रॅक्टिकल नॉलेज 0 असतं. सो आणि त्याच्यातच एक अशी घटना घडली की आता एका इन्स्टिट्यूटमधून हळूहळू मी 6 इन्स्टिट्यूटमध्ये जायला लागले. त्या काळात मी वाकडला राहायचे. एकदा एक मुलगा आला, मला म्हणे मॅडम माझं हे आहे कोर फॅकल्टीचं, मला लेक्चर्स अटेंड करून देत नाही आहेत, तुमचं लेक्चर मी अटेंड करू का? म्हटलं काहीतरी चुकला असशील ना तू, म्हणून तुला लेक्चर नाही करू देत आहेत. तर नाही म्हणे मॅडम माझं युनिफॉर्म कम्प्लीट नाहीये माझा. म्हटलं ब्लेझर वगैरे तर घातलायस? नाही म्हणे माझ्याकडे शूज नाही आहेत. म्हटलं का नाही आहेत? मी स्वतः जरा लहानपण बरं गेलेलं, त्यामुळे हे चॅलेंजेस कळणं कठीण होतं मला. म्हणजे मॅडम माझं नाव नरेंद्र, मी परभणीचा, आणि माझे आई वडील ऊसतोड कामगार आहेत. मी BBAला आमच्या परभणी तिकडे टॉप केलं. आमच्या सरांनी आधी CET द्यायला सांगितलेलं, मी CET दिली आणि MBAला इथे आलो, सिलेक्शन झालं. हॉस्टेल मिळालं नाही. माझी फी शिक्षण शुल्क समिती भरती आहे, पण आई वडिलांना महिन्याला जेमतेम 1000 रुपये देणं हे कठीण जातं. या याच्यात राहणं, 2 वेळचं जेवण हे शक्य होत नाही. आय फेल्ट सो बॅड की म्हणे आपण म्हणतो ना की एखाद्याची लायकी बघायची असेल तर त्याच्या चपला बघाव्यात. आपण कोण एखाद्याची लायकी ठरवणार आहे? सो त्यावेळेला मग त्या मुलाला मदत झाली वगैरे, ही गोष्ट वेगळी आहे. मग मी ग्रामीण भागातल्या मुलांशी जास्त कम्युनिकेट करायला लागली. तर तिथे असं काहीतरी घडलं की ती मुलं यायची. आता MBA मुलं कशासाठी जातात करायला? एक तर प्रोफेशनल चांगले जॉब्स मिळावे, आणि दुसरं म्हणजे कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. MBA इज ऑल अबाउट कॉन्फिडन्स. पण ही ग्रामीण भागातली आलेली मुलं असतात ना, ह्यांचं कॉन्फिडन्स वाढत नाही, त्यांचं उलट खच्चीकरण तिथे केलं जातं. म्हणजे मी हे डोळ्याने पाहिलेलं आहे. अरे यम बोलून दाखव, यन बोलून दाखव, प्रोनाउन्सिएशन्स, ऍक्सेंट्स, फॅशन सेन्स, याच्यावरनं त्यांना चिडवलं जातं.
आजही अशी आता थोडीशी बदलली आहे, कारण की ग्रामीण भागामध्ये. पण मी ही जी सांगते हे तुम्हाला, ही साधारण 2010, 8, 9, 10 या काळातली, अगदी 15-16 वर्षापूर्वीची. आणि फार मुलांना, म्हणजे त्या मुलांचा कॉन्फिडन्स, आणि शिक्षकही आहेत ना कोर फॅकल्टीज, ही आपल्या शहरी भागातल्या मुलांवरती लक्ष दिसतात, कारण की भाषा स्वच्छ असते, इंग्रजी बरं असतं. आता मी प्रमाण भाषेत बोलते म्हणून मी हुशार झाले असं नाही ना होत. एखादा माणूस ग्रामीण भाषेत बोलतोय, त्याचा बुद्ध्यांक कमी नाही नसू शकतो. तर आज मग त्यावेळेला मग ती ग्रामीण भागातली मुलं माझ्याशी, मग फायनल सेमिस्टर आलं जवळ आणि आता प्लेसमेंटची वेळ आली. म्हणे मॅडम आमच्या पीडीचे टीचर आहेत ना, ते आमच्याकडे लक्षच देत नाही आहेत, आम्ही काय करावं, प्लेसमेंटमध्ये आमचं सिलेक्शन नाही होणार. म्हटलं मी यात काही करू शकत नाही, हे तर कोर फॅकल्टीचं काम आहे, मी व्हिजिटिंग म्हणून येते. नाही म्हणे तुम्ही शिकवा, आम्हाला GDPI साठी तयार करा, आम्ही खूप छान करू म्हणून. आणि बिलीव्ह मी, ते इन्स्टिट्यूट वारज्यात होतं, मी राहायला वाकडमध्ये होती. ते मी म्हटलं तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल, मी तिथे तुम्हाला गाईड करेन. सोमवार, बुधवार, शुक्रवार अशी 3 दिवस, असे जवळजवळ 4 महिने ही मुलं माझ्याकडे ऑटो रिक्षा, 6 सीटर्स असं करून यायचे. अगदी संध्याकाळी 5-5:30 पासून रात्री 10 पर्यंत त्यांच्या खाण्याचीही सोय केलेली असायची. मी 10 पर्यंत ती मुलं माझ्याकडे असायचे. आणि बिलीव्ह मी, आज त्यातली म्हणजे प्लेसमेंट झाले, बाकीची मुलं त्यांना चिडवायची की बाबा काय मोठे तीर मारणार आहात तिथे जाऊन. आणि ऑन द 0th डे ऑफ प्लेसमेंट प्लेस होणारी माझी ती 9 मुलं होती. आणि आज मला फार अभिमान आहे की अर्धा कोटी ते कोटीच्या घरात पॅकेजेस आहेत. कोणी नॅशनल हेड आहे, कोणी झोनल हेड आहे. लासलगावचा आमचा योगेश आहे, बिहारमधला रितेश आहे, आमची सोनाली आहे. ती 9 मुलं, ती आज इतकं सुंदर करिअरमध्ये झालं. पण कोणी उद्योजक झालं पुढे? एक संतोष थोरात म्हणून मुलगा आहे, तो उद्योजक. तेच वाईट वाटतं की उद्योजक नाही झालं. तो फ्रोझन फूडच्या एक्सपोर्ट्स मध्ये आहे. पण मॅक्सिमम त्यांनी जॉब्स मध्ये तरी खूप हे केलं. आणि मग तेव्हा लक्षात आलं की बाबा ही एज्युकेशन सिस्टम आणि इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट्स मध्ये खूप तफावत आहे. आज बिझनेसमॅनला जाणं, तर बिझनेसमॅनचे 2 मोठे चॅलेंजेस असतात. पहिला म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट आणि दुसरा म्हणजे पीपल प्रॉब्लेम. चांगली माणसं मिळत नाहीत. आणि इकडे मुलं आहेत की आम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. हा गॅप तुम्ही खूप मोठा भरून काढताय. याचा अर्थ की ती गरज, इंडस्ट्रीची गरज आणि मुलांची गरज ही कुठेतरी मॅच होत नाहीये, किंवा मुलांना तेवढं स्किल्ड केलं जात नाहीये. सो त्या उद्देशाने मी ठरवलं की आपण एक आता या मुलांसाठी कन्सल्टन्सी सुरू करावी. आणि माझी एंटरप्रेन्युरियल जर्नी सुरू झाली. पहिली 6 महिने अतिशय सुंदर गेले. एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये MOU साईन व्हायचं होतं, पण माझं तिथल्या जनरल मॅनेजरशी खूप छान रिलेशन झालं. ते म्हणाले मॅडम आमच्या अशा इंटरव्ह्यूज आहेत, हे कॉल लेटर्स आहेत, मुलांना इंटरव्ह्यूला पाठवा. नंतर त्यांच्याशी संपर्क होईना. डेट जी होती त्यावेळेला मी जवळजवळ 18 मुलांना हे पाठवलं. आणि त्यावेळेला कळलं की कंपनीची मॅनेजमेंट चेंज झालेली आहे. आणि नवीन मॅनेजमेंटला विदाऊट MOU, वेंडर कोड शिवाय मुलं कशी आली, तर मुलांची फसवणूक होतीये की काय, याच्यांनी ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. आणि आयुष्यात पहिल्यांदा वयाच्या 25व्या वर्षी मला पोलीस स्टेशनला जावं लागलं. आणि त्यात पोलीस स्टेशनमध्ये गेले, पोलिसांनी अक्कल काढली की मॅडम, म्हटलं हा MOU रेडी आहे बघा, साईन व्हायचा बाकी आहे फक्त, आणि ते साहेब आहेत ते नाही आहेत सामंत म्हणून. तर आय गेस त्यांचं मधल्या काळात डिमाइस झालेलं, त्यामुळे हा सगळं कन्फ्युजन झालेलं. आणि मी याच्यामध्ये पोलिसांना म्हटलं, मग पोलिसांनी अक्कल काढली की मॅडम तुम्ही एवढ्या शिकलेल्या, तुमच्यासारख्या लोकांनीच असं केलं तर काय होईल म्हटलं साहेब मी शिकलेले आहे हे मी मान्य करते, पण काय आहे ना, माझं शिक्षण केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं आहे. तुम्ही मला केमिस्ट्रीमध्ये काहीही विचारा, मोल्स कन्सेप्ट, थर्मोडायनॅमिक्स, एखादं केमिकल इक्वेशन द्या बॅलन्स करायला, मी करून देते तुम्हाला. पण मला एकही IPC किंवा CRPCचं कलम माहीत नाही. आणि आपल्याला माहिती असतात, जर लॉचं शिक्षण नसेल तर कुठून माहिती असतात. बॉलिवूड मूवीज दफा 302, दफा 420, बॉलिवूड मधूनच ऐक मूवी. आणि कोर्ट अगदी ते मूवीज मध्ये दाखवतात तसं नसतं. आणि मग पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरती थोडे खिसे रिकामे होतात, ते झाले. त्याच्यानंतर पुढे येते पायरी येते कोर्टात. कोर्टात गेल्यावरती आपण किती क्षुल्लक आहोत याची जाणीव आपल्याला होते. एकतर माझ्या बरोबर कोणी नव्हतं, म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट हा खूप मोठा सपोर्ट असतो. आणि
समोरनं सगळे म्हणायचे की एवढी शिकलेली होतीस, कोणी सांगितलेलं तुला हे करायचं, जॉबच बरा होता की, आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी बिझनेस नसतो. आणि त्याच्यानंतर काही लोक मागणं म्हणायचे काहीतरी केलंच असेल ना, त्याशिवाय काय हे सुरू होतं. आणि 0 रुपयाचा मॅटर आणि ही केस कोर्टात गेलेली. आणि एक दिवशी मग माझ्यावर बरोबर माझे MBA स्टुडंट्स कोर्टात यायचे आणि कोर्टात एकदा गेले, मी कोर्टात पाणी पित होते, तर माझा वकील मला ओरडले की पाणी नाही प्यायचं. म्हटलं का? म्हणे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं. म्हटलं वाय? जज समोर कोर्ट चालू असताना पाणी पिणं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असतं. म्हटलं व्हॉट द हेल. म्हटलं मी उन्हातनं आलीये, मला सनस्ट्रोक होईल, म्हणे बाहेर जाऊन प्या. कोर्टात जजच्या समोर टोपी घालणं हाही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असतो. हा अर्थात या गोष्टी इग्नोर केल्या जातात कारण की लोकांना याचं नॉलेज नाहीये, पण असतात या गोष्टी. सो तुमच्या वेळेला महत्व नसतं, तिथे तुम्ही कोण आहात याला महत्व नसतं, तुमचं शिक्षण काय आहे याला महत्व नसतं. तर अगदी 11 वाजता वगैरे मी कोर्टात जायचो आणि त्या दिवशी कळलं की आता आपलं मॅटर हिअरिंगला पडलेलं आहे, आता आज आपल्याला 2:30 वाजता लंच नंतर कोर्टात बसायचं. तर असंच बसलेलो आम्ही. माझ्याकडे बरोबर दीपक गवांडे म्हणून औरंगाबादचं आमचं एक, त्यावेळेचं औरंगाबाद एक स्टुडंट होता माझ्याबरोबर. आणि आम्ही त्या, तुम्हाला जर कोर्टाचा परिसर माहिती असेल, जुनी बिल्डिंग आणि नवी बिल्डिंगच्या मध्ये पार आहे, तिथे बसलेलो, ऑब्झर्व करत होतो. आणि ते त्या दिवशी उज्ज्वल निकमांची पण काहीतरी हिअरिंग होतं, तर मीडिया वगैरे पण कोर्टात होता, बरंच हॅपनिंग होतं त्या दिवशी कोर्ट. आणि आम्ही एक मोठा ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे सिरियसली 50-60 माणसं, म्हणजे अगदी 2 वर्षापासून 80 वर्षाच्या वयोगटातली माणसं तिथे होती. पुरुष, स्त्रिया, मुलं, सगळी. मुलं रडतायत, बायका रडतायत, पुरुष टेन्शनमध्ये आहेत. तर दीपक म्हणाला मॅडम मी आलो आणि त्या लोकांशी बोलायला गेला. आणि जवळजवळ 15-20 मिनिटांनी तो मुलगा परत आला. म्हटलं दीपक ओळखीचे होते का तुझ्या? ते म्हणे नाही मॅडम ओळखीचे नव्हते. मग म्हणे काय? म्हणे नाही, त्यांच्यावरती 498A केस आहे, इट सीम्स खोटी आहे आणि मुलगी पुण्याची आहे त्यामुळे त्याने पुण्यात केस केलेलं आहे. अगदी त्या मुलाच्या आत्यापासून लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर तेव्हाचं औरंगाबाद, तिथून या लोकांना अरेस्ट करून आणलेलं आहे. त्यामुळे घरात कोणी नसल्यामुळे लहान मुलं वगैरे घेऊन आले आणि लिटरली 50-60 लोक होती आणि त्यांना पुण्यातलं काहीच माहित नाहीये. सो मग मी आपल्या वकिलांचा नंबर आणि अजून 1-2 काही नंबर्स त्यांना दिले, हे मदत होईल बेलसाठी म्हणून. म्हटलं बरं केलंस, पण का केलंस? आपण ऍक्सिडेंट झाला आणि एखाद्याला मदत करणं हे स्वाभाविक आहे, पण कायदेशीर मॅटरमध्ये आपण कोणाच्याही हात घालायला जात नाही. मी अनुभवत होते की मला मदत करायला कोणी तयार होत नव्हतं. तू का अनोळखी माणसाला का मदत करायला गेलीस? नाही म्हणे मॅडम त्यातले ते जे गृहस्थ आहेत ना, त्यांनी तो हॅपी थॉट्सचा टॅग लावलाय. म्हटलं व्हॉट इज हॅपी थॉट्स? त्याने तेजग्यान फाउंडेशन, हॅपी थॉट्स याबद्दल मला सांगितलं. मी स्वतः अजून हॅपी थॉट्स किंवा तेजग्यान फाउंडेशनला गेले नाही, पण मला ती कल्पना इतकी भावली की तुम्ही कुठल्या तरी कम्युनिटीचा पार्ट आहे आणि त्या कम्युनिटीची एक व्यक्ती अडचणीत आहे, त्यामुळे त्या व्यक्तीला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे किंवा मी मदत केली पाहिजे, ही भावनाच किती सुंदर आहे. आणि मी त्यावेळेला माझ्या मनात आलं की जशी आज उद्योजक म्हणून मी अडचणीत आले, असे किती लघु आणि मायक्रो उद्योजक असतील की जे अडचणीत येत असतील. बरोबर. सो आपण यांच्यासाठी एखादी कम्युनिटी फॉर्म केली तर हे बीज त्या नोव्हेंबर 2010 रोवलं गेलं. ए स्पेक्युलम फॅमिली जे आहे ते बीज तिथे रोवलं गेलं. आणि आता खिशात पैसे नव्हते, एकच गोष्ट जमत होती ती म्हणजे अभ्यास करणं. आणि आपण सगळ्यांनी रिसर्चमध्ये ऐकलेलं आहे की बिझनेसेस सुरू होतात, 100 बिझनेसेस सुरू झाले तर त्यातले 80 बिझनेसेस पहिल्या 2 वर्षात बंद पडतात. पण ते का बंद पडतात याची कारण मीमांसा कोणी करण्याच्या भानगडीत पडत नाही. सो आम्ही त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला आणि हा रिसर्च सुरू झाला. तर याच्यामध्ये आम्हाला 7 मेजर कारणं आढळली. त्या कारणांवरती आधारित काही मॉडेल्स आम्ही डिझाईन केले आणि त्या चुका टाळल्या तर एंटरप्रेन्योर बऱ्याचशा
अडचणींना मात करून पुढे जाऊ शकतील हे आमच्या लक्षात आलं. आणि त्याच्यावरती आम्ही एक 7 लेव्हलचं मॉडेल तयार केलं. आणि 14 एप्रिल 2015 आंबेडकर जयंतीच्या दिवशी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स टिळक रोडला आम्ही आमचं पहिलं वर्कशॉप घेतलं. आणि आमची अपेक्षा होती की हे आपले हायपोथेटिकल फॉर्म्युलाज आहेत हे लोकांच्या समोर जातील आणि पाहूयात लोकांचं काय रिस्पॉन्स येतो आहे. आणि इट वॉज सो वेल एक्सेप्टेड. 150 लोक वर्कशॉपला होती, 40 लोकांनी एनरोल केलं. म्हणजे आमची फॅमिली सुरू करायची घाई नव्हती फॅमिली सुरू करण्याची, पण लोक एनरोल झाले आणि ती ऑटोमॅटिकली सुरू झाली. आणि ते आमचे हायपोथेटिकल फॉर्म्युलाज सायंटिफिक फॉर्म्युलाज मध्ये कन्वर्ट झालेले आहेत, कारण की ते प्रूव्ह झालेले आहेत लोकांनी रिझल्ट प्रोड्यूस करून. आणि अशी ही एस फॅमिली त्या याच्याने सुरू झाली. आणि त्यातही तुम्ही मगाशी जे आजोबांचं म्हणालात, माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, आझाद हिंद सेनेत होते, वयाच्या 16व्या वर्षी घरातनं पळून गेलेले, फाशीची शिक्षा जाहीर झालेली त्यांना. तर SM जोशी, नानासाहेब गोरे आणि सरदार पटेलांनी लढलेली केस आहे. त्यामुळे आजोबांना पाहिलेलं आहे नेहमी की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि ते आपण त्या परीने केलं पाहिजे. आणि म्हणून आमची ही संस्था रजिस्टर्ड नाहीये नो प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून, पण तरीही आम्ही हे काम नो प्रॉफिट वरती करतो. यातनं एकही रुपया ट्रेनिंग चार्जेस म्हणून आम्ही घेत नाही. लोकांना एक नॉमिनल चार्जेस आहेत याच्यामध्ये, जे की ऑपरेशनल चार्जेस म्हणून पडतात. आणि गेली 11 वर्ष आमचं हे काम चालू आहे. 2700हून अधिक बिझनेसेस इथे घडले आहेत, वाढले आहेत. 100 पटीने 1000 पटीने वाढलेले बिझनेस आहेत. 1 कोटीचा बिझनेस 200 कोटीला पोहोचलेला आहे. शून्यातनं उभा राहिलेला बिझनेस 100 कोटीचा झालेला आहे. काही ब्रँड्स आहेत. येवले अमृततुल्यचा जन्म इथे झालेला आहे. नादब्रह्म इडलीचा जन्म इथे झालेला आहे. सलगर अमृततुल्य, दादू सलगरांबद्दल मला स्पेशली सांगायचंय. आमचे दादू सलगर आहेत सांगली कोल्हापूरच्या पट्ट्यातले. उसाच्या रसाचं त्यांचं दुकान होतं, एक रसवंती गृह आणि एक छोटंसं ज्यूस सेंटर. आणि घरच्या म्हशी होत्या. आणि त्यांनी कसं त्यांना कळलं एस फॅमिलीबद्दल, ते यायचे रात्री 10ला कोल्हापुरातनं ST मध्ये बसायचे, सकाळी 4ला पुण्यात पोहोचायचे. दर मंगळवारी आमचं लेक्चर त्यांनी अटेंड केलं. जवळजवळ 3 रेपिटेशन केले. ST ने येणारा माणूस सलगर अमृततुल्य म्हणून, कारण की घरच्या म्हशी होत्या, दूध भरपूर होतं. सलगर अमृततुल्य म्हणून त्यांनी ब्रँड सुरू केला. आज सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, खाली साऊथ मध्ये जा. मी आता गोव्यामध्ये जाऊन आली. गोव्यामध्येही त्यांचे बरेचसे आउटलेट्स आहेत. म्हणजे साऊथच्या पूर्ण पट्ट्यामध्ये तुम्हाला सलगरचंच राज्य दिसेल. आज 450+ आउटलेट्स आहेत त्या व्यक्तीचे. आणि त्यांना मी जर म्हटलं ना, सलगर साहेब चला तुम्हाला मी डॉक्टर बेदुरकरांशी भेट करून देते, कॅमेरा समोर मी येणार नाही, मला बोलायची फार भीती वाटते. आणि इतका साधा माणूस आहे. म्हणजे आता साधे आधी स्कूटरवरती फिरणारा माणूस, ST ने फिरणारा माणूस, बिझनेस वाढला, इनोवा घ्यायला गेले, इनोवा बुक केली आणि इनोवा रिसीव्ह करायला गेले, स्वतः गेले. तर तो सेल्स पर्सन म्हणतो सलगर साहेब येणार होते ना गाडी रिसीव्ह करायला, पण मी सलगर आहे. म्हणजे अगदी आउटर शर्ट वगैरे साधी चप्पल घालून तो माणूस गेलेला. आणि आजही ते तसेच आहेत. सो अशी माणसं आज 100 कोटीच्या घरात पोहोचलेली आहेत. ग्रेट. तर हे अशा स्टोरीज आहेत. आणि ग्रामीण भागातल्या उद्योजकांना आजही आमच्या सेशनला 30% लोक ही पुण्याच्या बाहेर नाही येतात. बरं. आणि तिथे हे रिझल्ट प्रोड्यूस होत आहेत आणि अमेझिंग रिझल्ट आहेत. ग्रेट. अशी ही फॅमिली आमची सुरू झाली. म्हणजे ही स्टोरी खूप पॉईंट आहे याच्यात खरं तर, पण मला खूप जास्त महत्वाचे वाटणारे 2-3 पॉईंट खूप महत्वाचे वाटतात. मी स्वतःसोबत ते रिलेट करतो. तुम्ही त्यावेळेस ज्या अडचणीमध्ये सापडलात, म्हणजे ती पोलीस केस झाली, त्यानंतर तुम्हाला कोर्टात जावं लागलं आणि आपण किती क्षुल्लक आहोत याची जाणीव झाली. मला तिथं बाबासाहेबांचं वाक्य आठवतं की शूद्राला त्याच्या शूद्रपणाची जाणीव किंवा गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव जोपर्यंत होत नाही, तर तोपर्यंत तो त्या गुलामी विरुद्ध पेटून उठत नाही. आपल्या शूद्रपणाची किंवा कमी असण्याची जाणीव तुम्हाला तिथं झाली आणि खऱ्या अर्थानं तुम्ही तिथून गेलात. आणि मला असं वाटतं की दुसरं महत्वाचं बीज तुमचं त्या कोर्टाच्या परिसरामध्ये घडलं की कम्युनिटीची ताकद काय असते. भारतामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटी आहेत. आपण ज्याला जातीच्या संस्था म्हणतो त्या आहेच, अजूनही त्या स्ट्रॉंग आहेत, नाही असं नाही. परंतु गुजराती मराठी समाज किती एकमेकांना मदतीला उभे राहतात. त्या मुद्द्यावर आपल्याला यायचंच आहे. पण आपल्याकडे अजून अशा उद्योजकांच्या कम्युनिटी
अजून तशा पाहिजे तशा तयार होत नाही, ज्या व्हायला पाहिजे, आणि ते काम तुम्ही करत आहात. मला या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा असा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही गोव्याकडे फिरायला गेलात आणि सलगरची म्हणजे तुमच्या विद्यार्थ्याची तिथं हे दिसली, तर ती भावना कशी वाटली? म्हणजे पहिल्यांदा कसं वाटलं तुम्हाला मनातून? नाही, आता तर असं झालंय ना, कुठेही जा, आम्हाला महाराष्ट्रात कुठेही जा, आम्हाला आमचे विद्यार्थी म्हणजे उद्योजक, आमचे मेंटीज आहेत, ते आम्हाला सगळीकडे दिसतात. आणि बिलीव्ह मी, या कम्युनिटीची पॉवर इतकी भयानक झालेली आहे. मी आणि इतका अभिमान वाटतो, इतका ऊर भरून येतो. आणि त्याच्याही पेक्षा तुम्हाला जी मदत मिळते, म्हणजे मलाच झालेला, माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग, वाईला एकदा माझं महत्वाचं काम होतं. वाईवरनं मी येत होते आणि वाईत माझी गाडी बंद पडली. आणि अशा ठिकाणी एकदम नॅरो रोड, बाजूला रोड खणलाय, गाडी पुढे जाईना, मागे घेता येईना, मागे ट्रॅफिक झालं, मला काहीही कळेना. आमच्या एका फॅमिली मेंबरला फोन केला. बिलीव्ह मी, पुढच्या आणि आम्ही गुगलवरनं वगैरे टो करण्यासाठी गराजला फोन करतो, काही माहित नाहीये तिथलं. पुढच्या 15 मिनिटात टोईंग व्हॅन, तिकडचे नगरसेवक, अजून 10-15 माणसं तिथे पोहोचली आणि माझी गाडी घेऊन, आणि ही रात्रीची वेळ, गाडी घेऊन तिथे पोहोचले. आणि माझी राहायला एका चांगल्या हॉटेलमध्ये सोय केली. रात्री 11 वाजेपर्यंत गाडी तयार झाली, 1:30 वाजेपर्यंत मी पुण्यात पोहोचलेले. सो म्हटलं हे मिरॅक्युलस आहे. एखाद्याला हे फार कठीण गेलं असतं की नवीन जागेत तुम्ही गॅरेज शोधा, त्याच्यामध्ये, आणि बिलीव्ह मी, मला गाडी तो शाफ्ट असतो तो तुटलेला, माझा व्हील शाफ्ट, आणि त्याचा खर्च मला फक्त 1700 रुपये आला, आणि तोही मला कोणी पे करू देत नव्हतं. सो ही जी कम्युनिटी, आणि हे माझ्या बाबतीत नाही घडलेलं आहे, हे आमच्या 2700 ते 2700 मेंबर्सच्या बाबतीत घडलेलं आहे. म्हणजे पूर्वी कसं ही असायची, टेलिफोन डिरेक्टरी असायची, ज्याच्यामध्ये डिटेल्स मिळायचे आपल्याला, सुलेखा आलं, जस्ट डायल आलं, येलो पेजेस आलं, तशी आमची आता येलो पेजेस झालेले आहे. यू नीड एनी हेल्प, यू हॅव दॅट रेडी इन युअर दिस थिंग. प्रत्येक सेक्टरमध्ये ताकद आहे, कामाची ताकद आहे. म्हणजे कामाच्या, तुम्ही मगाशी जसं म्हटलं ना की आम्ही अजूनही काही एनजीओ म्हणून रजिस्टर केलेलं नाहीये, परंतु मी परवा दिवशी यवतमाळमध्ये पारवा इथे एक आबासाहेब पार्वेकर कॉलेज आहे, आणि त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत माझे खूप चांगले मित्र आहेत, आणि त्यांच्याकडे गप्पा मारत होतो. तेव्हा सहज गप्पा निघाल्या की जुन्या लोकांनी ज्या शाळा सुरू केल्या त्यावेळेस रजिस्ट्रेशनला पण ते गेले नाही. शासनाकडून काही अनुदान वगैरे मिळतं काय हे याची माहिती पण त्यांना काही नव्हती, पण एक काम चांगलं करायचं आहे त्या उद्देशानं खऱ्या अर्थाने त्यांनी काम चालू केलं. तसंच तुमचं आहे की तुम्हाला काम हे तुमचं मोटिवेशन आहे, आणि तुम्ही त्या उद्देशानं ते करत आहात. मला या ठिकाणी एक थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे तो, परंतु हे विचारायचं आहे की आता तुम्ही इतक्या वर्षापासून इतक्या सगळ्या उद्योजकांना ट्रेनिंग देण्याचं काम करताय, मोटिवेशन देताय, आधार देताय, खूप चांगली कम्युनिटी, त्यांचं एक मोठं नेटवर्क तुम्ही उभं केलेलं आहे. म्हणजे कोणीही माणूस, मराठी माणूस आणि उद्योगांमध्ये ज्या कम्युनिटी आधीपासूनच्या आहेत त्या कम्युनिटीमधला माणूस एखादा, आपण म्हणतो ना मारवाडी, गुजराती किंवा हे जे समाज आहेत हे उद्योगांमध्ये खूप पुढे आलेले आहेत, आणि मराठी माणूस जो आहे तो मागे पडतोय असं आपण म्हणतो. कुठल्या अशा गोष्टी तुम्हाला वाटतात की प्रकर्षानं, समजा आपण म्हटलं की 2-3च गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत, सगळ्यात जास्त कारणीभूत आहेत की हे लोक उद्योगात पुढे जाऊ शकतात आणि मराठी युवक मात्र जाऊ शकत नाही? कुठल्या अशा 2-3 गोष्टी सांगता येतील? त्याची कारणं त्यांच्या ह्याच्यामध्ये असलेली जी चिकाटी आहे, एकमेकांना मदत करून, म्हणजे मला जाऊन राजस्थानमध्ये जाऊन चेन्नईमध्ये माझं दुकान खुलायचं आहे, तर त्यांची अख्खी कम्युनिटी त्यांना सपोर्टला असते तयार, पण आपल्या महाराष्ट्रात ही परिस्थिती नाही आहे. ही खूप महत्वाची गोष्ट. आपल्या महाराष्ट्रामध्ये कम्युनिटी सपोर्ट हा लॅक करतो. आज पारसी लोकांमध्ये एकही गरीब पारसी आपल्याला मिळत नाही. बरोबर. एखाद्याचं जरी कर्ज वाढलं ना तर अख्खी पारसी कम्युनिटी मदतीला उभी राहते. आणि ही जी कम्युनिटी हेल्पची भावना आहे ना, तीच आपल्या महाराष्ट्रात मिसिंग आहे. आणि त्याही पेक्षा आता अलीकडच्या काळात जे सुरू झालेलं आहे ना जातीचं राजकारण,
ते हे उद्योजकतेमध्ये पण दिसायला लागलेलं आहे. जातीचं राजकारण म्हणजे जातीच्या राजकारणाने आपल्या महाराष्ट्राला खूप पोखरून मागे नेत आहे. आपला महाराष्ट्र कायम प्रोग्रेसिव्ह राहिलेला आहे, पुढारलेला राहिलेला आहे. आणि आपल्याला आता फार मागे नेण्याचा प्रयत्न केला जातोय काही राजकारण्यांकडून. मी म्हणेन सगळ्याच राजकारण्यांकडून. प्रत्येकाचा आपापला अजेंडा असतो आणि कोणीही राज्याच्या विकासाचा विचार करत नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी हे आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास हा खूप मोठा आहे. पण आज त्या महाराष्ट्राच्या भूमीची आज मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. का जात आहेत? हे जे राजकारण चाललेलं आहे ना, सध्याचं जे राजकारण, तोडफोडीचे राजकारण, हे आपल्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीसाठी भविष्यात खूप हानिकारक राहणार आहेत. साऊथची राज्य किती प्रोग्रेस करतायत, त्यामुळे ती प्रोग्रेस आपल्या इथे मिसिंग होत चाललेली आहे. आणि त्याच्यासाठीच उद्योजकांनी जो आपल्याला कुठेतरी, जसं तुम्ही म्हणालात ना की बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि क्रांती उभी राहिली, त्यामुळे ती उद्योग क्रांती उभी करणं ही आमची इस फॅमिलीची एक मानस आहे आमचा. आणि ती उद्योग क्रांती आम्ही आमच्या पद्धतीने घडवतो. अगदी तुम्हाला विश्वास नाही बसणार, फ्रेशली पास आउट झालेली इंजिनिअरिंगची पोरं 6 महिन्यात 50 लाखाचा बिझनेस उभा केलेला आमच्या इथे मुलांनी. त्या आज रिझल्ट काही सांगायचे, मी तुम्हाला काही रिझल्ट सांगते. एक दीपक पाटील म्हणून सांगली कराड बाजूचे आहेत. त्यांचा बिझनेस म्हणजे ते फार कमी वयात त्यांना बिझनेसमध्ये यायला लागलं आणि 18 वर्षाचे होते काहीतरी. आणि कोणीतरी म्हणाले कोटेशन पाठवा. त्यांना वाटलं कोटेशन पाठवा म्हणजे मला ऑर्डरच मिळाली. ज्या माणसाला कोटेशन आणि ऑर्डर फायनलाइज होणं, परचेस ऑर्डर, याच्यामधला फरक कळत नव्हता. आज तो माणूस जवळजवळ 200 कोटीचा मालक आहे. 8,000 एम्प्लॉईज त्यांच्याकडे काम करतायत. युनिसेक्स सिक्युरिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस. काय नाव आहे त्यांचं? दीपक पाटील. त्यांना कधीतरी बोलवा तुम्ही. नक्की. आणि अतिशय रॉयल माणूस. पण साधा सिक्युरिटी सर्व्हिसेसचा बिझनेस होता. आज महाराष्ट्राच्या मंत्रालयात, बेंगलोरच्या मंत्रालयात सिक्युरिटी सोल्युशन्स, सॉफ्टवेअर सोल्युशन्स, फॅसिलिटी मॅनेजमेंट या प्रकारच्या सर्व्हिसेस ते देत आहेत. आणि आज त्यांनी 8,000 लोकांना एम्प्लॉयमेंट दिलेली आहे. म्हणजे 8,000 कुटुंबियांना त्यांनी दिशा दिलेली आहे. 8,000. माझी ACPचा मुलगा. आणि त्यांची सिक्युरिटी एजन्सी JK माया फूड्स म्हणून बिझनेस होता. सिक्युरिटी एजन्सी आपल्या इथे आल्यावर सुरू केली. आज 80 कोटीचा बिझनेस आहे. 3,500+ माणसं काम करतायत. येवले नादब्रह्मच्या माध्यमातून 600 आउटलेट आहेत येवलेचे. 450 आउटलेट्स आहेत नादब्रह्मचं. प्रेमाच्या चहाचे 350 प्लस त्यांचा टी ब्रेक म्हणून ब्रँड आहे, त्याचे 150 आउटलेट्स. या प्रत्येक आउटलेटमध्ये 2-2 जरी माणसं त्यांनी कामाला ठेवलेली आहेत असं जर म्हटलं तरी किती लोकांच्या हाताला रोजगार मिळालाय तुम्ही समजू शकता. आणि लोक आजकाल म्हणतात काय तुम्ही फक्त हॉटेल आणि रेस्टॉरंटची नावं घेत आहात. 52 सेक्टर्स मधले 27चे बिझनेसेस घडलेले आहेत. मी आज तुम्हाला म्हणाले 52 सेक्टर्स मधलं युनिसेक्स सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड हे नाव लोकांना दिसत नाही गल्लोगल्ली. बरोबर. त्यामुळे ते लोकांना आज येवलेपेक्षा मोठा रिझल्ट आमचा युनिसेक्स सिक्युरिटीजचा आहे. बरोबर. पण लोकांना हीच नावं सांगायला लागतात जी दिसतात गल्ली बोळामध्ये. आपल्याकडे जे दिसतं तेच विकलं जातं. पण सेक्टर्स 52 सेक्टर्स मध्ये KNK इंजिनियर श्रीकांत कुरणे इथे नऱ्ह्यामध्ये त्यांची फॅक्टरी होती. CNC VMCचा सेटअप होता. फार स्ट्रगल करत होते. माणसं भरपूर, विजनरी माणूस, अख्खं जग फिरून आलेला माणूस, फार गरिबीतनं आलेला माणूस. आणि 2015ला आले आमच्याकडे, तेव्हा स्ट्रगल करत होते की जेमतेम मी म्हणजे 8 लाखाच्या वरती प्रोडक्शन करूच शकत नाही. 7 लाखावरती प्रोडक्शन अडकलेलं. आणि आमच्या इथे आल्यावरती पीपल प्रॉब्लेम आणि प्रोडक्टिव्हिटी मॅनेजमेंटची दिशा मिळाली त्यांना. 3 महिन्यामध्ये महिन्याचं प्रोडक्शन 28 लाखावरती गेलं. महिन्याचं प्रोडक्शन, तेवढीच माणसं, 30 मशीन, 30 फॅक्टरी, 4 पट. तेव्हा 3 महिन्यात. म्हणजे आज त्यांचा बिझनेस हा 25 कोटीचा आहे. माणसं 30च आहेत कामाला. बरं. 25 कोटीचा बिझनेस आहे आणि 100 कोटीचं टार्गेट आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. त्यांची स्टोरी फार सुंदर आहे. आमच्या म्हणजे कर्नाटकातनं आलेला, हाताने रिझ्युमे लिहून
भोसरीला फुटपाथवरती राहिलेला माणूस आईने 15 दिवसाच्या पोळ्या आणि चटणी बांधून दिलेली, अशा परिस्थितीमध्ये तो माणूस एका मोठ्या संस्थेमध्ये जनरल मॅनेजर म्हणून पोहोचला आणि त्याच्यानंतर काय वाटलं तर तो ते सोडलं आणि स्वतःचा बिझनेस सुरू केला. तोही पुन्हा त्याच्यातपणे पुन्हा गर्तेत जाऊन आज आकाशाकडे पोहोचलेला माणूस आहे. खूप सुंदर स्ट्रगल स्टोरीज खूप मोठ्या आहेत लोकांच्या. तुम्ही म्हणजे ह्या ज्या सगळ्या स्टोरी बघितल्या, ह्या लोकांच्या प्रवासासोबत तुम्ही रिलेट आहात इतक्या वर्षापासूनचा, तुमच्याकडे याच्या सगळ्या एक एन्सायक्लोपीडियाच तयार झालाय. मला परवाच कोणतरी म्हणे की मला असं वाटतंय की मी जस्ट डायल मध्ये सर्च करतोय आणि मला एक एक कॉन्टॅक्ट मिळतोय, असे कॉन्टॅक्ट मिळत आहेत तुमच्याकडनं. मला आता या टप्प्यावर एक प्रश्न माझ्या मनात खूप आतून येतोय. अशी कुठली गोष्ट असते की काही लोक अगदी छोट्या छोट्या याच्यामध्ये दुकानं लावतात, एखादं दुकान लावतं आणि तिथंच जिरून जातो, म्हणजे आयुष्यभर त्याला ते दुकानच संपत नाही, पुढे निघू शकत नाही. आणि काही लोक मात्र तुम्ही आता सांगितलं तसं अगदी छोट्याशा नोकरीसाठी झगडतात, मग नोकरी मिळवतात, मग मोठी नोकरी सोडून देतात, मग उद्योगात जातात, तिथून पुन्हा खाली जातात आणि तिथून पुन्हा एव्हरेस्ट सारखं वरती येऊन फिनिक्स सारखं वरती जातात. तर हा डिफरन्स नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे येतो असं तुम्ही कधीतरी याच्यावर विचार केला असेल? डेफिनेटली 2 प्रकारच्या माइंडसेटची माणसं आहेत आमच्या बाजूने पर्स्पेक्टिव्हने विचार केला तर. एक आहे एम्प्लॉयमेंट सीकिंग माइंडसेट असतो, एम्प्लॉई माइंडसेट, आणि एक असतो एंटरप्रेन्योरियल माइंडसेट. एम्प्लॉई माइंडसेट हा सिक्युरिटी सीकिंग माइंडसेट असतो, रिस्क घ्यायला तयार नसतात. माझा 9 ते 5 जॉब, माझ्या कुटुंबाबरोबर वेळ, दरवर्षी होणारे 30 सुक्याची हाईक, हे एवढंच मला हवं आहे. त्याच्या पलीकडे पाहत नाही. येस, त्याच्या पलीकडचं विश्व त्यांना माहितीही नसतं. आणि एक असतं एंटरप्रेन्योरियल माइंडसेट. त्याच्यामध्ये एंटरप्रेन्योरियल माइंडसेटमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेनरॉसिटी असते, काइंडनेस असतो. जेनरॉसिटी म्हणजे देण्याची वृत्ती असते, ती फार महत्वाची असते देण्याची. एंटरप्रेन्योरला देण्याची वृत्ती नसेल तर तो कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही. बरं, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे मी गेल्या माझ्या 11 वर्षात जे मी काही उद्योजक पाहिलेले आहेत त्यांच्याकडे कडून शिकलेली ही गोष्ट आहे. आणि रिस्क टेकिंगची ज्याची तयारी असते आणि समोरच्याचं भलं करण्याची, कारण की एक एंटरप्रेन्योर असतो ना, त्याला फक्त त्याचं कुटुंब चालवायचं नसतं. बरोबर आहे. त्याला त्याच्या इथे काम करणाऱ्यांना प्रत्येकाचं कुटुंब चालवायचं असतं. आणि तो जबाबदारी जो घेऊ शकतो आणि अशी ज्याची माइंडसेट असते तो माणूस जेनरसच असावा लागतो ना, नाही तरच तो सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होऊ शकतो. आज आपण टाटांकडे का बघतो त्या आदराने? कारण की त्यांच्याकडे ती जेनरॉसिटी होती आणि पिढ्यानपिढ्या होती. आणि काही एंटरप्रेन्योर्स तुम्ही म्हणालात की एका दुकानातच अडकून राहतात. ते दुकानातच अडकून राहतात ना, याचं कारण माहितीये का? आपण दिशाहीन आहोत. मी जसं म्हणाले ना, माझ्या बाबतीत जे घडलं, मी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि म्हणाले मला कायदा माहीत नाहीये, तसं जेव्हा आपण एक दुकान थाटतो ना, त्या दुकान चालवण्याचं सायन्स आपल्याला माहीत नसतं, कारण की ते आपल्याला कधी शिकवलंच गेलेलं नसतं आणि शिकत पण नाही. आज तुळशीबागेत जा, लक्ष्मी रोडला जा, एक दुकान आहे, 3 पिढ्यां चाललं, पण त्या एका दुकानाच्या वरती त्यांची पोहोच झालेली नाहीये. ते उद्योजक नाही आहेत, ते सेल्फ एम्प्लॉईड आहेत, स्वयंरोजगारीत आहेत. ही खूप मोठी गफलत आहे. म्हणजे माझं एक दुकान आहे म्हणून मी उद्योजक झालो असं नाही होत. उद्योजक हा ग्रोथचा विचार करतो, एक्सपान्शनचा विचार करतो. एकाच दुकानात आमची दुसरी कुठलीही शाखा नाही, म्हणजे तुम्ही स्वयंरोजगारीत व्यक्ती आहात. हा फरक कळणं आपल्याला फार गरजेचं आहे. आपण स्वतःला एंटरप्रेन्योर म्हणू शकत नाही, उद्योजक म्हणू शकत नाही. तुम्ही खरं तर उद्योजकतेचं, मोठं होण्याचं, पैसे मिळवण्याचं आणि लोकांना देण्याचं हे खूपच मोठं गुपित सांगितलं. म्हणजे हा एक पॉइंट जरी आजच्या ह्या पूर्ण पॉडकास्ट मधून आपल्या श्रोत्यांनी घेतला तरी मला असं वाटतं की खूप खूप काही मिळालं. येस. मला इथे दुसरा एक मुद्दा असा विचारायचा आहे की महाराष्ट्रामधले तरुण जेव्हा उद्योग सुरू करतात, एखादा उद्योग सुरू करतात, तेव्हा असं काही विचार करून करत नाही की नाही मला हे केलं पाहिजे ते. जसं आपण करिअर करताना विचार करतो साधारणपणे की मला डॉक्टर व्हायचं असेल तर का व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं असेल तर का व्हायचं आहे, किंवा आता आमच्याकडे MPSC UPSC साठी मुलं येतात, तर त्यांच्याकडे काहीतरी एक फ्रेमवर्क असतं बहुतेक लोकांकडे की सर मी हे बघितलंय, मला आता यांच्यासारखं IAS ऑफिसर व्हायचं आहे. पण
एखाद्या माणसाला जेव्हा हे लक्षात येतं की नाही मला उद्योगात जायचं आहे, एंटरप्रेन्युअरशिप व्हायचं आहे, तर त्याने त्याची दिशा कशी ठरवावी? तुम्हाला काय वाटतं इतक्या वर्षाच्या अनुभवातून की ह्या गोष्टींचा विचार केला तर त्याला त्याची दिशा, कुठे त्यानं काम करायचं, काय काम करायचं हे ठरवता येईल? बिझनेसमध्ये बिझनेस करताना सगळ्यात आधी तुम्हाला सक्सेससाठी प्रत्येक माणसामध्ये एक युनिक एबिलिटी असते. बरं. म्हणजे आमचे भातंब्रेकर साहेब म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिभेचा राजहंस दडलेला आहे आणि तो राजहंस शोधण्याचं काम ते करतात. तो आधीच निखिल भातंब्रेकर म्हणून आहे. तो प्रतिभेचा राजहंस आधी आपल्याला शोधावा लागतो. येवलेंचं अमृततुल्य सुरू झालं म्हणून 10 जणांनी अमृततुल्य सुरू केलंय. दिस इज नॉट द वे यू डू बिझनेस. एक वडापावचा बिझनेस चालू आहे म्हणून बरीच गर्दी आहे, मी पण माझी वडापावची गाडी खोलतो, ही बिझनेस करण्याची पद्धत नाही. मी कशासाठी बनलेलो आहे, मला काय आवडतं आणि माझी जी आवड आहे ती कमर्शियलाइज करण्यासाठी समाजामध्ये असा कोणता प्रॉब्लेम आहे जो सॉल्व्ह होईल, नीड, वॉन्ट, डिझायर कंप्लीट केल्या जातील, अशा 10 अपॉर्च्युनिटीज आधी उद्योजकांनी म्हणजे होऊ घातलेल्या उद्योजकांनी मॅप केल्या पाहिजेत. त्या 10 ज्या वेळेला तुम्ही अपॉर्च्युनिटीज लिहाल त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे की याच्यातल्या प्रत्येकाच्या मधल्या 10 महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत आणि त्यातल्या किती ऍक्टिव्हिटीज मी करू शकतो आणि किती ऍक्टिव्हिटीज मला करायला अजिबात आवडत नाहीत. बरं. आणि असं तो एक्सरसाइज आहे, तो एक्सरसाइज केल्यानंतर तुम्हाला फिल्टर करता येतात की माझ्यासाठी योग्य अपॉर्च्युनिटी कोणती. ती अपॉर्च्युनिटी फिल्टर झाल्यानंतर तुम्हाला दुसरं काम करावं लागतं, ते म्हणजे मिनिमम वायबल प्रोडक्ट डिझाईन करणं, MVP डिझाईन करणं. MVP म्हणजे काय, ह्या प्रोडक्टची काय गरज आहे, कोणतं प्रॉब्लेम, ह्याच्यामध्ये प्रायमरी रिसर्च करावा लागतो की होऊ घातलेल्या कस्टमरला काय एक्सपेक्टेशन्स आहेत, काय वॉन्ट्स आहेत, काय डिझायर्स आहेत, या रिलेटेड त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, कॉम्पिटिटरकडून कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, या सगळ्याचा प्रायमरी रिसर्च करावा लागतो. सेकंडरी रिसर्चमध्ये डिटेल्ड कॉम्पिटिशन अनालिसिस करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचं प्रोडक्ट व्हॅलिडेट करावं लागतं. व्हॅलिडेशन म्हणजे मी उदाहरण देते, आमच्या येवलेने चहा सुरू केला ना तेव्हा निलेश येवले आहेत ना, त्यांच्याकडे कोणी गेलं ना तर प्रत्येकाला 4 कप चहा द्यायचे, म्हणे एकच घोट पितो, पण यातला बेस्ट चहा कोणता आहे तो सांग. त्यांनी काय केलं, त्यांचं तुम्ही येवलेना भेटलेलाच आहात, व्हॅलिडेशन त्यांनी करून घेतलं त्यांच्या प्रोडक्टचं. तुम्ही व्हॅलिडेट म्हणजे लोकांकडून त्याचं जोपर्यंत फीडबॅक घेत नाही, आपल्याला वाटतं की तयार आहे पण त्याच्यात बरेचसे लूप होल्स राहिलेले असतात आणि ते व्हॅलिडेशन झाल्यानंतर पुढचं काम करावं लागतं. तुम्हाला तुमची जी बिझनेस करायचा आहे तो तुम्हाला ग्रँड लॉन्च करायचा नाहीये, तुम्हाला अल्फा लॉन्च करायचं आहे. टेस्ट करण्यासाठी अल्फा लॉन्चमध्ये आपल्याकडून ज्या काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या राहून गेलेल्या गोष्टी आपल्याला भविष्यात त्या भरून काढण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी जो वेळ लागतो तो 3 महिने ते 1 वर्षाचा असू शकतो. जो येवलेंनी, जर तुम्हाला माहित असेल, येवलेंचं पहिलं स्टोअर हे फरसखान्याचं नाहीये, येवलेंची एवढीशी हातगाडी होती 2x3ची, सांगितले त्यांनी, हातगाडीवरती सुरू झालेलं आहे. का माहितीये, आम्ही त्यांना सांगितलेलं अल्फा लॉन्च करायचं आहे. 20,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये झालेलं. असं नाहीये की ते 20 लाख टाकून मोठं स्टोअर करू शकत नव्हते, पण 20,000 टाकून छोटी आउटलेट सुरू झालं. कारण की मग दूध कसं लागतं, साखर कुठून आणायचे, प्रीमिक्स कसे करायचे, हे त्या काळामध्ये त्यांचं सगळं तयार झालं आणि ज्या चुका होत होत्या त्या सुधारता आल्या. आणि मग 6 महिन्यानंतर त्यांनी जो केला फरासखान्याला तो होता बीटा लॉन्च. तो आहे ग्रँड लॉन्च. आणि बीटा लॉन्च झाल्यानंतरही तुम्ही खूप मोठे झालात असं समजायचं नाही. टू गेट युअर फर्स्ट कस्टमर इज द बिगेस्ट चॅलेंज इन युअर बिझनेस. आणि ते कस्टमर आल्यानंतर त्या कस्टमरला पुन्हा आणणं हा दुसरा मोठा चॅलेंज. या गोष्टींवरती तुम्हाला काम करायला लागतं. पहिलं, आपलं बाळ जन्माला येतं, आपण बाळाला कसं म्हणजे अगदी त्याला स्वतःचे केस ओढतोय याचीही कल्पना नसते, तसंच आपल्या बिझनेसचंही असतं. एक शेवटची मला हे सांगायला लागेल, ज्या वेळेला आपण बिझनेस करतो त्यावेळेला आपण बिझनेस हा पहिल्यांदा आपला बिझनेस ट्रॅप लेवलला असतो. आपण एका चक्रव्यूहात अडकलेलो असतो.
त्या चक्रव्यूहातनं पार पडण्यासाठी मी जे हे तुम्हाला म्हणाले ना, लीड जनरेशन आणि वगैरे या सगळ्या गोष्टींवरती काम करावं लागतं. आणि ह्या ट्रॅपमधून बाहेर पडलात तर तुमचा बिझनेस 2 वर्ष एका टेरिटरीमध्ये सर्व्हाइव्ह करतो आणि त्या टेरिटरीमध्ये तुमचं नाव होतं. त्यावेळेला तुम्ही USP लेवलला जाता. तुम्हाला लोक ओळखायला लागतात नावानिशी. अरे हे पाहिजे तर आपल्या सिंहगड रोडचं हे दुकान बेस्ट आहे. हे लोक तुम्हाला तुमची USP डेव्हलप होते. त्याच्यानंतर तिसरी लेवल जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काम करावं लागतं ऑपरेशन एक्सलन्सवरती. ऑपरेशन एक्सलन्ससाठी तुम्हाला लागतं स्टँडर्डायझेशन आणि सिस्टम्स. कुठलंही ERP लावणं आणि सिस्टम्स लावणं म्हणजे स्टँडर्डायझेशन नव्हे. एनी सॉफ्टवेअर इज जस्ट डेटा इन डेटा आउट. आधी सिस्टम मॅन्युअली बिल्ड करावी लागते आणि ती मॅन्युअल सिस्टम तुम्हाला नंतर जाऊन ऑटोमेट करायची असते. आधी ती सवय अंगी बांधली जात नाही ना, भिनत नाही ना, तोपर्यंत तुमच्या सिस्टमवरती कधीच येणार नाही. सो तिसऱ्या लेवलला तुम्हाला ते काम करावं लागतं. आणि चौथ्या लेवलला तुम्हाला काम करावं लागतं ते म्हणजे लीडरशिप डेव्हलपमेंटवरती. सी एक फरक आहे, लक्षात घ्या. एंटरप्रेन्युअर, लीडर आणि मॅनेजर, ओके, 3 वेगवेगळे रोल्स आहेत. एंटरप्रेन्युअर कोण, लीडर कोण आणि मॅनेजर कोण, लोकांना हेच कळत नसतं. मॅनेजर हा तो असतो की तो डे टू डे ऍक्टिव्हिटी मॅनेज करतो आहे. जबाबदारी असते त्याची. जबाबदारी म्हणजे अक्षता इज अ मॅनेजर, बरोबर. बट लीडर इज समवन की सर, विशाल सर, माझ्या मते आपण हे केलं पाहिजे, हे केल्यानंतर आपली ग्रोथ होईल. बरोबर. हे ज्या वेळेला तुमचं एम्प्लॉई तुम्हाला बोलतोय त्याच्यामध्ये लीडरशिप हे आहे. आणि त्या लीडरने वेगवेगळे प्लॅन्स घेऊन यायचे असतात आणि त्या गोष्टी योग्य आहेत की नाही याचा अभ्यास करून योग्य ते रिस्क घेणं हे एंटरप्रेन्युअरचं काम आहे. ही लीडरशिप जेव्हा डेव्हलप होते तेव्हाच तुम्ही तयार होता चौथ्या लेवलसाठी, दॅट इज रेप्लिकेशन. हो, तोपर्यंत तुम्ही तुमच्या बिझनेसचं एक्सपॅन्शन करू शकत नाही. स्केलेबिलिटी येत नाही. आणि वन्स रेप्लिकेशन झालं की तुमचा बिझनेस कॅश काऊ होतो. तुम्ही ॲबसेंट असा, तुम्ही फोनवरती बोलत नसा, तुमच्या बिझनेसमध्ये आपोआप पैसा येत असतो. आणि तो कॅश काऊ झाल्यानंतरच तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनला जायचं असतं. ह्या बिझनेसच्या 7 लेवल्स आहेत ज्याच्यावरती एंटरप्रेन्युअर्सनी काम करायला पाहिजे. आणि हे जर तुम्हाला जमलं तर खूप महत्वाचं आहे. आणि एक महत्वाचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगते, एंटरप्रेन्युअरचा पीपल प्रॉब्लेम हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तो तुम्ही जो म्हणालात ना कॅश फ्लो प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतरचा दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे पीपल प्रॉब्लेम. म्हणजे चांगली माणसं मिळत नाहीत, मिळाली तर टिकत नाहीत, आणि टिकली तर हवं तसं काम करत नाहीत किंवा डोक्यावर मिऱ्या वाटतात. त्यांना असं वाटतं की माझ्यामुळे बिझनेस चाललाय. बरोबर आहे. पण ह्या एक प्रॉब्लेम नाही, हे 3 वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. चांगली माणसं मिळत नाहीत कारण की तुम्हाला हायरिंगचं सायन्स माहीत नाही. चांगली माणसं टिकत नाही कारण की तुम्हाला लोकांना एंगेज करण्याचं सायन्स माहीत नाही. आणि चांगली माणसं टिकली तर हवं तसं काम करत नाहीत कारण की त्यांच्यामध्ये एन्टायटलमेंटमध्ये येते, मी 9 ते 5 येते, माझी ही डिग्री आहे, मला इतका पगार मिळालाच पाहिजे. त्या एन्टायटलमेंटमधून काढून त्यांना अकाउंटेबिलिटीमध्ये आणावे लागतात. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळी मॅनेजमेंट स्टाईल आपल्याला अक्वायर करावी लागते. त्या कोणत्या, आणि जर हे तुम्हाला कळलं तर तुमचा पीपल प्रॉब्लेम अगदी सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे आमचे सँडविच एक्सप्रेसचे महंतेश गुरुभट्टी म्हणून आहेत, कोरेगाव पाकला त्यांचं खूप छान आउटलेट होतं. एक आउटलेट स्टँडर्डायझेशन वगैरे नंतर बिझनेस खूप वाढला, महिन्याचा 25-30 लाखाचा सेल. आज त्याच्यानंतर ते बरंचसं सेल तो वाढला. मग मी त्यांना म्हटलं, गुरुभट्टी साहेब आता तुम्हाला वाढला पाहिजे, ग्रोथचा विचार केला पाहिजे. म्हणजे मॅडम काय ग्रोथचा विचार, पीपल प्रॉब्लेम होतच नाहीये मॅनेज. आणि ज्या वेळेला एजचे सेशन पीपल प्रॉब्लेमचे झाले आणि त्यांना त्यांचं सोल्युशन मिळालं, आज त्यांचे 20 स्टोअर्स आहेत, पीपल प्रॉब्लेम कुठेच उरलेला नाहीये. आणि जवळजवळ 40 कोटीचा टर्नओव्हर आहे. आणि बिलीव्ह मी, ते सँडविचेस विकतायत, चहा नाही. मार्जिन्स खूप चांगले आहेत. सो प्रत्येक गोष्टीचं सायन्स आहे. थँक्यू. म्हणजे खूपच सुंदर पद्धतीने. आणि मी जेव्हा ऐकत होतो ना सगळं, माझ्या मनात सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न येत होता की तुम्ही हे सगळं कसं शिकलात. म्हणजे कारण हे एक एक डिटेल इतके आहे त्याच्यामध्ये. मी तुम्हाला 0.1% पण नाही सांगितलेलं.
उद्योगाला प्रॉबॅबिलिटीकडून पॉसिबिलिटीकडे, जे सक्सेसच्या पॉसिबिलिटीकडे घेऊन जाणारा हा जो मंत्र आहे हा खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलात. खरं तर वेळेची मर्यादा आपल्याला सगळ्यांना आहे आणि अगदी असे 10 पॉडकास्ट घेतले तरी मला माहिती आहे की याच्यातला 36 सेशन आम्हाला पुरत नाही. अगदी. पण नक्की पुन्हा भेटायला आणि आपल्या सगळ्या जे काही आमचे श्रोते आहेत त्या सगळ्या श्रोत्यांना ही जी काही तुमची, मी अशी म्हणेन की उद्योगाची अमृतवाणी आहे ती नक्की त्यांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आज तुम्ही 3S टॉकमध्ये आलात, एवढे सुंदर अनुभव, तुमची सगळी स्टोरी तुम्ही शेअर केलीत. 3S टॉकच्या वतीनं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू, तुम्ही मला इथे बोलवलं. थँक्यू.